गुरुराज माऊली 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 सद्गुरु शिवालिंग शिवानंद माऊली सद्गुरु शिवलिंग शिवानंद माऊली सद्गुरु शिवानंद शिवाचार्य माऊली सद्गुरु शिवानंद शिवाचार्य माऊली गुरुराज माऊली गुरुराज माऊली गुरुराज माऊली गुरुराज माऊली गोदावरच्या तीरावरती गोदावरच्या तीरावरती बसले हे नगर ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं ऋणरहितं श्रीगुरुं तं नमामि अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितमेन तस्मै श्रीगुरवे तस्मै श्रीगुरवे तस्मै श्रीगुरवे. मानवी जीवनाच्या कल्याणाकरता तात्विक जीवन प्रणाली जी आरंभ केलेली आहे त्यात पिंडस्थळापासून ऐक्यस्थळापर्यंत एकोत्तर शतस्थलाची योजना भगवत्पाद रेणुकाचार्यांनी वातुलादि कामिकादि वातुलांत 28 जीवागमाच्या माध्यमातून जे शिवपार्वतीच्या संयोगात होते या संवादाच्या माध्यमातून कैलास शिखरे रम्ये भक्तिसंधान नायकम त्या भक्तिसंधान नायक शिवप्रभूला पार्वती अत्यंत श्रद्धेनं प्रश्न केला. पिंडस्थळातून हा जीव ज्या मंगलमय पवित्र मार्गानं कर्म उपासना आणि ज्ञान याच्या माध्यमातून कर्माचं आचरण त्या कर्माचं स्वरूप वर्णन करत असताना शिवार्चा कर्म विज्ञेयम बाह्यम योगाने नोच्यते. कर्म हे जनक आहे प्रारब्धाला. क्रियमाण संचित आणि प्रारब्ध ही कर्माची अवस्था आहे. क्रियमाण कर्म जेव्हा संचित होतं
आणि संचित ज्या वेळेला परिपक्व होतं त्यावेळेला प्रारब्ध कर्म होतं. आणि म्हणून भक्तस्थलाच्या माध्यमातून पिंडिता पिंड विज्ञानम संसार गुणेयता दीक्षा लिंग धृतिश्चैव विभूतेरपि धारणम हे त्याचं स्वरूप आहे. पिंडस्थल आहे काय, आपण याची चर्चा केली आहे. पिंड ज्ञानस्थळ काय, ज्या वेळेला पिंडाला अर्थात जीवात्म्याला स्वतःचं ज्ञान होतं. कोण किमिदम किम कर्तव्य, त्यावेळेला त्याला ज्ञान होतं मी कोण आहे. सपिंड जीवनामतः शुद्ध पिंड कोणाला म्हणतात, ज्याच्या आनव माया आणि कार्मिक बल परिपक्व झालेले आहे. जो भक्ती अभिमुख आहे, ज्याला संसाराविषयी त्यागबुद्धी निर्माण झालेली आहे. संसार शब्दाची व्याख्या फार सुंदर आहे. संस्थिरती संसार आणि संसाराचं स्वरूप संतांच्या शब्दात सांगायचं झालं कांता पुत्र वितते आदी प्रपंच. या संसाराविषयी संसारात असलेल्या षड्विध दुःख, त्रिविध ताप यांना हा संतप्त झालेला जीवात्मा अनुभवाच्या माध्यमातून खरखरच हे नको आहे. कारण या संसारामुळे मी दुःखी होतो. आणि म्हणून संसार हे बारे बारे हा संसार नची सगळे जन्मभर त्याची जाणीव झाल्यानंतर त्याला कसं सारता येईल. हा विवेक त्यावेळेला जागृत होतो. त्यावेळेला उपैती लोकविख्यातम लोभ मोह विवर्जित. तो विचार करू लागतो यावर काय करावं लागेल. समोर असलेले महापुरुष ज्यांचा त्रिविध ताप निघून गेलेला आहे, जे आत्मस्वरूप झालेले आहे. उपैति लोकविख्यातम लोभ मोह विवर्जितम. ज्या महापुरुषाला दिव्य भाव प्राप्त झालेला आहे,
जे लोकविख्यात आहेत, ज्यांना कसल्याही प्रकारचा लोभ नाही, मोह नाही, आत्मस्थिती विवेकज्ञ, अशा प्रकारच्या महापुरुषाला पाप शोध लावत लावत त्या महापुरुषाला शरण जातो. तमेव गुरुम अमेव गच्छेत समित पाणही श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम. श्रोत्रिय म्हणजे श्रुती मार्ग आपण ब्रह्मनिष्ठ चिदानंद रूप शिवोहम शिव. आणि सद्गुरुनाथाच्या कृपा आशीर्वादानं पवित्र अशा या भक्तिस्थळामध्ये त्याचा प्रवेश होतो. सद्गुरूला शरण गेल्यानंतर उपदेशन्ति ते ज्ञानम ज्ञानेन तत्त्वदर्शिनः. शिक्षक कसा असावा, प्राज्ञ, धार्मिक आणि निष्ठावान, अशा प्रकारचा शिक्षक ज्यावेळेला सद्गुरुनाथाला शरण जातो, उपैति लोकविख्यातम, ज्याला सांसारिक विषयाविषयी लोभ नाही, मोह नाही, ज्याला स्वतःच्या आत्मज्ञानाची परिपूर्ण अनुभूती आहे, अशा प्रकारचे सद्गुरू पाहून साहिबान भावसागरात हे भगवान या दुःखमय संसारातून मला मुक्त कर, अशा प्रकारची प्रार्थना केल्यानंतर दयाळू सद्गुरुनाथ त्याला भक्ती मार्गामध्ये आणण्याकरता अत्यंत करुणाद्र अंतःकरणानं अंतरंग आणि बहिरंग शुद्धी व्यवस्थित व्हावी एवढ्याकरता प्रथम भस्म धारणस्तर सांगितलं जातं. एकोत्तर शतस्थलामध्ये पहिलं अत्यंत महत्वाचं जर स्थळ कोणतं असेल, भस्मधारण स्थळ. फार सुंदर आहे. भस्म काय, भस्माची निर्मिती काय,
याचं विवेचन या भक्तस्थानामध्ये केले, भस्मधारण स्थळामध्ये केले जातं. विभूतिर्भजितं भस्म क्षारं रक्षेति भस्मनः. भस्म हे पाच प्रकारचं आहे. नंदा, भद्रा, जया, एकता, सुमना या पाच भगवंताच्या ज्या गायी आहेत. पंचगावा जाता सद्यो जातादी वक्तृता. सद्यो जातादी पंचब्रह्माच्या कारुण्य कटाक्षातून पाच गावीचे निर्माण झाले. या पाच गायी भगवंताच्या दिव्य अनुग्रहानं अंतर्बाह्य पवित्र झालेल्या होत्या. आणि एका गायीपासून एक प्रकारचं भस्म उत्पन्न होत गेलं. एका मुखापासून सद्योजात मुखात जाता. सद्योजात मुखापासून भस्म, वामदेवापासून भजित, अशा प्रकारे पाच मुखापासून पाच प्रकारचं भस्म तयार झालं. विभूती प्रत्येक भस्माचं लक्षण आहे. विभूतिर्भूती हेतुत्वात्. ती विभूती सद्योजात मुखाच्यापासून उत्पन्न झालेली ती गहू आहे. त्या गहूच्या गोमयातून निर्माण झालेलं भस्म विभूती. विभूतीचं स्वरूप भूती हेतुत्वात्. विभूतीचं हे स्वरूप आहे वैभव निर्माण करणार. सद्योजात मुखापासून कपिला नावाच्या गायीच्या गोमयातून निर्माण झालेलं हे भस्म. थोडक्यात मी भस्म निर्मिती सांगतोय अगोदर. भस्माची निर्मिती कशी केली जाते मी सांगितलं. पंचगावावर विभूर जाता सद्यो जाता ती मुक्तता. पाच प्रकारच्या ज्या गायी आहेत. काळी, लाल, धवल, कृष्ण आणि मुग्ध. पंचगावा विभोर जाता सद्यो जाता ती मुक्तता. आणि या पाच गायीपासून निर्माण होणारं जी गोमय आहे त्या गोमयाला शुष्कं पिंडीकृतं यथा. ते गोमय मातीचा स्पर्श न होता ते गाईचं गोमय पिंडीकृत. ही प्रक्रिया आहे.
ते शेण आणून त्याच्या चापल्या प्रत्येक मंत्र सद्योजात मंत्राने ते गोमय घालायचं. जमिनीवर पडू न देता सद्योजात मंत्राने गोमय घालायचे. वामदेव मंत्राने त्याच्या चापल्या तयार करायच्या. त्या भूस्पर्श न होता सूर्यकिरणाने वाळवल्या जातात. नंतर ओम अघोरेभ्यश्च घोरेभ्यो घोर घोरतरेभ्यः या अघोर मंत्रानं त्या एकत्रित करून अघोर मंत्रानं त्याला अग्नी दिला जातो. अग्नीचं वर्णन नाही, फार सुंदर केलेलं आहे. अग्नी कोणता द्यायचा? शिवभक्ताच्या घरी ज्या अग्नीतून शिवान्न तयार झालेला आहे अशा प्रकारचा जो शिवाग्नी आहे, शिवाग्न्यादि समुत्पन्नम मंथन्यासादियोगतः, अशा शिवभक्ताच्या घरचा शिवाला नैवेद्य करण्याकरता तयार झालेल्या अग्नीच्या स्पर्शातून अग्निकोण घेऊन या गोमयाच्या चापलीवर ते ठेवायचा. ओम अघोरेभ्यो या मंत्रानं, अघोर मंत्रानं दहन करायचं. ही भस्म निर्मिती आहे. मंत्रोक्त भस्म निर्मिती आहे. अघोरात भस्म संजातम, कोणत्या मंत्रापासून भस्माचं कोणतं कोणतं स्वरूप आहे त्याच्या स्वरूपाला अनुसरून अघोर मंत्रानं ते गोमय जे मंत्राने चापल्या केल्या होत्या, मंत्राने वाळवल्या होत्या, मंत्राने एकत्रित केलेलं होतं. सद्योजात वामदेव अघोर, त्या अघोर मंत्राला त्याचं पिंड रचायचं आणि अघोर मंत्रानं शिवाग्नादि समुत्पन्न कर्मण्यासादि योगतः शिवाग्नीला ज्याला भस्म केलं जातं ते भस्म गोमूत्राबद्ध पिंडकम, मातीचा स्पर्श न होता त्याची प्रक्रिया मी थोडक्यात सांगतो. शुद्ध गोमयाच्या चापल्या आणि पवित्र ठिकाणी वळवल्या, त्यानंतर ज्या ठिकाणी आपल्याला भस्म करायचे त्या ठिकाणी गोल कुंड तयार करायचा. गोमयानं
गोमूत्रानं गोमयानं आतून सारून, अर्थातच त्याचा गोमयाचे आणि गोमूत्राचे जे मंत्र आहेत त्या मंत्राने आतून सारून शुष्क होईपर्यंत थांबायचं. त्यानंतर गोमयाचा ज्या चाप्या केलेल्या आहे त्या साऱ्या त्या गोल भस्मभारतामध्ये साऱ्या चाप्या रचायच्या आणि त्यानंतर त्या साऱ्या चापल्या अघोर मंत्राने दहन करायचं. आणि सतत दहन करीत असताना सद्योजात वामदेव अघोर तत्पुरुष ईशान या पंचब्रह्म मंत्राचा उच्चार करीत राहत. ज्यावेळेला त्या साऱ्या चापल्या जळून भस्म होतात, त्या शांत झाल्या. त्यानंतर ते भस्म शिवाज्ञादी समुत्पन्नम मंत्रन्यासादि योगतः एका पवित्र स्वच्छ अशा पाण्याच्या पात्रामध्ये त्या सर्व जळलेलं भस्म त्या सर्व त्या पात्रात टाकायचं. टाकताना सद्योजात मंत्र, कालवताना वामदेव मंत्र, त्यानंतर त्याचं सूक्ष्मीकरण करण्यामध्ये अघोर मंत्र, आणि तत्पुरुष मंत्राने ते भस्म एका पात्रामध्ये वस्त्रातून गाळायचे. त्यातील काळेपण निघून जातो. त्यानंतर मंत्र संस्कारानं युक्त केलेलं ते भस्म पाण्यातून वेगळं करून त्याच्या चाप्या करायच्या. गोमूत्राबद्ध पिंडकम, त्या अगदी शुष्क झाल्या त्याच्यामध्ये गाईचं पवित्र गाळलेलं गोमूत्र, गोमूत्राबद्ध पिंडकम, पुन्हा त्याची लहान लहान चापल्या करून वाळवायच्या. गोमूत्राबद्ध पिंडकम, वाळल्यानंतर पुन्हा दहेत घोरात शिवाज्ञाना,
गोमूत्रानं बांधलेल्या ज्या चापल्या पुन्हा एकदा जाळून काढायच्या. 2 वेळेला जाळल्यानंतर तिसऱ्यांदा ज्या वेळेला गाळलं जातं त्यावेळेला त्याचं अत्यंत सूक्ष्म कण होतं. आणि ही सारी प्रक्रिया पंचब्रह्म मंत्राच्या माध्यमातून ते भस्म 2-3 काळं पाणी निघेपर्यंत त्याचा काळा रंग जाईपर्यंत त्याला सतत धूत राहायचं. त्यावेळेला रंगरहित पाणी निघू लागलं त्यावेळेला तो भस्म ठेवायचा. गोमूत्राबद्ध पिंडकम. आणि सारं पाणी वाळून काढल्यानंतर त्याच्या पुन्हा चापल्या तयार करायच्या. त्या चापल्या पुन्हा वाळवल्यानंतर त्या चापल्या पुन्हा भस्म केल्यानंतर त्यातून शुद्ध पवित्र भस्म तयार होतं. आणि अशा प्रकारे गाळून तयार केलेल्या पिंडाच्या चापल्या अथवा गोळे हे देखील मंत्राग्नीनं सुसंस्कृत केलेल्या मंत्रानं पवित्र केलेल्या सद्गुरुनाथाच्या चरणाभिषेकानं त्याचे गोळे बांधायचे. गोमूत्राबद्ध पिंडकम. आणि नंतर ते भस्म आणले की आपल्याला धारण करता येत नाही. सद्गुरुनाथाच्या चरणी कमलानं चरणी कमल जळालं त्याबरोबर त्यांच्या पवित्र करस स्पर्शानं एकोत्तर शत शिवपंचाक्षरी मंत्राच्या जपानं सुसंस्कृत केलेले ते भस्म आपल्या डाव्या हातात घ्यायचं. समोर असलेल्या सामान्य अर्घ्यपात्रातलं जल मधल्या 2 बोटाने त्या भस्माला स्पर्श करायचं, हात ठेवायचा आणि 10 वेळेला पंचाक्षरी मंत्राचा जप करायचा. त्यानंतर भस्म धारण. भगवत्पाद रेणुकाचार्याने भस्म धारण विधी फार सुंदर रीतीने सांगितलं. स्थानेषु पंचदशेषु 15 ठिकाणी भस्म धारण करायचं. त्यात सर्वप्रथम मस्तकावर शिवाय नमः त्रिपुंड, कपाळावर, दोन्ही कानावर, कंठावर, हृदयावर, नाभीवर त्रिपुंड भस्म धारण करा. त्रिपुंडम धारयेत् नित्यम. त्याबरोबर डाव्या उजव्या दंडावर
डाव्या उजव्या कोपऱ्यावर, डाव्या उजव्या मनगटावर त्रिपुंड धारण केला पाहिजे. तेरा ठिकाणी भस्म धारण केल्यानंतर 2 ठिकाण असे आहेत जे दिसत नाहीत, ते लावावं लागतं, मानेवर आणि पाठीवर. एवं पंचदश स्थानेषु सर्वदा धारयेत्. भस्मधारण 3 प्रकारचं आहे, स्थूल, सूक्ष्म आणि परात्पर. अशा प्रकारचं भस्मधारण हे शिवदीक्षा संस्कार ज्याला झालेला आहे, गुरु कारुण्य ज्याला प्राप्त झालेलं आहे, अशा शिवभक्तांना हे भस्म 15 ठिकाणी धारण केलं. याचं फळही वेगळं आहे. प्रत्येक भस्माचं फळ वेगळं आहे. विभूतीर भस्म भस्म क्षारम रक्षेची भस्मना, हे त्यांचे नाव आहेत. नावाप्रमाणे त्यांचे गुणही वेगळं आहे. विभूतीर भोवती हेतुत्वात त्रिपुंड भस्म विभूतीच्या नावाने धारण केले जातात. भूती हेतुत्वात अधिभौतिक शक्ती प्रवृत्त होते, शरीर भस्ममय होते. अशा प्रकारे भस्मधारण हे शिवभक्ताचा सर्वात महत्वाचं पहिलं कार्य आहे. भक्तस्थळामध्ये गुरुकारुण्य स्थळानंतर विभूती धारण स्थळ आहे. आतापर्यंत आपण विभूतीचं स्वरूप, विभूतीची धारणस्थाने आणि त्याचं महत्त्व हे सांगितलेलं आहे. आणि म्हणून अत्यंत श्रद्धायुक्त अंतःकरणानं विभूतीचं धारण करून आपलं जीवन कृतार्थ करून घ्यावं. ओम शांती शांती. संत शिरोमणी ब्रह्मस्वामी महाराज की जय.